अंबादास दानवेंची नाराजी अखेर आता दूर झालेली आहे। संभाजीनगरात चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे महायुतीकडून खैरेंच्या विरोधात संदीपान भुमरेंच्या मुलाला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पाहूया। वाद कधीच नव्हता, कधीच नसणार आहे। खैरे साहेब शिवसेनेचे नेते, मी इच्छा व्यक्त केली होती, शिवसैनिकाला अधिकार आहे इच्छा व्यक्त करण्याचा। आता आम्ही दोघांना पाहून त्या ठिकाणी हे जे विरोधक आहेत त्यांच्या पोटात गोळा उठेल, अरे हे दोघे एकत्र आले। संभाजीनगरातून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा होती। मात्र अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतल्यानंतर या नाराजी नाट्यावर पडदा पडलाय। अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। वाद कधीच नव्हता, कधीच नसणार आहे। खैरे साहेब शिवसेनेचे नेते, मी इच्छा व्यक्त केली होती, शिवसैनिकाला अधिकार आहे इच्छा व्यक्त करण्याचा। इच्छा व्यक्त करायचा काय शिवसैनिकाला अधिकार नसतो, असतो शिवसेनेचा अधिकार, पण ज्या दिवशी पक्षप्रमुखाचा आदेश आला त्या दिवशी तो इच्छा विषय संपलेला असतो। आतापर्यंत आम्ही दोघांनीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा आम्ही एकत्र पण लढल्या आणि आता सुद्धा तसंच। आता आम्ही दोघांना पाहून त्या ठिकाणी हे जे विरोधक आहेत त्यांच्या पोटात गोळा उठेल, अरे हे दोघे एकत्र आले। मग काही लोक म्हणतात हे दोघं एकत्रच आहे, दाखवतात फक्त असंही म्हणतात काही लोक। चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त करून दाखवली होती। श्रीनिवास पाटलांच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या चंद्रकांत खैरेंना टोला देखील लगावला होता। मात्र खैरेंच्या भेटीनंतर आता अंबादास दानवेंचे सूर बदलले आहेत। मला असं वाटतं श्रीनिवास पाटलांकडून बऱ्याच जणांनी आदर्श घेतला पाहिजे की अशा पद्धतीनं दुसऱ्यांना संधी द्यावी, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। मला वाटतं त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे निश्चित आता मान्य शरद पवार साहेब याच्यातून योग्य तो उमेदवार देतील। परंतु मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच फार वरपासून तर खालपर्यंत हा टोला म्हणायचा, टोला नाही, हा एक जनरली तरुणांना संधी मिळाली पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे। माणूस कधीच म्हातारा होत नसतो आणि खैरे साहेब तर आमच्यापेक्षा पण यंग आहे, त्यामुळं ठीक आहे, आता मागच्या विषय काढण्यात काय अर्थ नसतो। उमेदवारी घोषित झाल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी प्रचाराचा नारळ फोडला असून जोरदार प्रचार सुरू केलाय। मात्र दुसरीकडे महायुतीकडून खैरेंच्या विरोधात कोण मैदानात उतरणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। संभाजीनगरात महायुतीचा उमेदवार कोण? ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी घोषित करण्यात आली, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांची उमेदवारी निश्चित आहे। मात्र महायुतीत उमेदवार देण्यावरून अजूनही संभ्रम आहे। महायुतीकडून भागवत कराड आणि संदीपान भुमरेंना संधी मिळणार अशी चर्चा होती। मात्र आता संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव पुढे येत आहे, तर विनोद पाटील यांचंही नाव महायुतीकडून चर्चेत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात ओढाताण सुरू आहे। दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपचीच असल्याचं म्हटलंय। संभाजीनगरची जागा ही भाजपची आहे। एक लक्षात घ्या की या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार अनेक नेत्यांना भेटत असतात, अनेकांची नावं चर्चेत येतात। अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जो मतदारसंघ त्यांच्याकडे नाही तरी त्यांनी त्यांचे काही इच्छुक किंवा जे कोणी फॉलोअर्स असतील ते नेत्यांना भेटतात। याचा अर्थ जागा सुटते असातला नाही। जागा कोणती घ्यायची कोणती सोडायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, या तिघा नेत्यांनी एकत्र बसून घ्यायचा आहे। संभाजीनगरमधील ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी दूर झाली, मात्र दुसरीकडे अजूनही महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये। त्यामुळे महायुतीकडून चंद्रकांत खैरेंविरोधात कोण मैदानात उतरणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।